3 P's मधल्या प्लॅनिंगबद्दल आपण बोललो. तर सेकंड तुमची स्टेप आहे की प्रेग्नन्सी. मग प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्कारचा रोल काय येतो? सगळ्यात महत्त्वाचं आहे की मानसिक आणि इमोशनल ग्रोथ जी आहे बेबीची ती आपण कशी त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण काय देऊ शकतो बाळाला. वाय वी हॅव टू स्टार्ट -9 months हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ब्रेन डेव्हलपमेंट जसं मी म्हटलं की 70 to 80% ब्रेन डेव्हलपमेंट ऑफ द बेबी हॅपन्स इन दीज 9 months. त्याचबरोबर ज्ञानेंद्रियांची जी काही निर्मिती आहे, सेन्सरी ऑर्गन्स ज्याला आपण म्हणतो, ह्याची निर्मिती सुद्धा 4थ्या महिन्यापर्यंत बऱ्यापैकी सुरुवात झालेली असते. आणि त्याचा आता यू हॅव टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द ऑर्गन अँड द सेंटर. सो आपण हे जे डोळे आहेत हा अवयव आहे आणि त्याचं जे दिसण्याचं सेंटर आहे दॅट इज इन द ब्रेन. सो कोणी आपल्याला नॅचरली म्हणतं की बाळाला तर दिसत नाही आणि किंवा डोळे पण निर्माण झालेले नसतात किंवा नाक नसतं तयार झालेलं किंवा असं म्हणू शकतात आपल्याला की अवयव निर्मिती झालेली नाहीये, परंतु त्याचं जे काही सेन्सरी सेंटर आहे ब्रेन मधलं ते मात्र डेव्हलप झालेलं असतं. सो आपण जेव्हा त्या सेन्सरी ऑर्गन्सना इनपुट्स द्यायला सुरुवात करतो, इट्स जस्ट लाईक अ कम्प्युटर. तुम्ही जितकं त्याला देत राहाल तेवढं त्याची मेमरी वाढत राहणार आणि तेवढं ते आउटपुट देत राहणार. सो इथे आपण जे काम करतो ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स असं आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण ह्या सेन्सरी इनपुट्स वाढवण्यासाठी किंवा त्याचं जे स्टिम्युलेशन आपण करतो. सो फॉर एक्झाम्पल जर मी ठरवलं की मला कपडे आणायला जायचं आणि मी लक्ष्मी रोडवर फिरते, तर माझं लक्ष फक्त आणि फक्त कपड्यांच्याच दुकानाकडे जातं. बरोबर आहे. आय विल नॉट. मग मला कोणीतरी सांगितलं की तिथेच एक इलेक्ट्रिकलचं शॉप होतं, तू बघितलं नाहीस का ते? सो नो, आय डिडंट नोटिस इट. सो असं असतं. किंवा अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एकच शिक्षिका आहे, 50 मुलं क्लासमध्ये आहेत, ती एकच पोयम सगळ्यांना शिकवते. बरोबर आहे. पण सगळ्या मुलांना ती तशीच समजते का? Somebody understands more when she tells a story. Somebody visualizes better. Somebody understands or accommodates it through hearing. Somebody through touch. So प्रत्येकाचे वेगवेगळे सेन्सरी ऑर्गन्स हे आपले स्ट्रॉंग असतात ज्याला आपण म्हणतो. फार क्वचित लोकांचे असं असतात की 5च्या 5 सेन्सेस एकदम स्ट्रॉंग आहेत. सो एक मूल आहे 10 महिन्याचं सपोज, जर तुम्ही त्याला एखादं बॉल खेळायला दिला किंवा एखादं गिफ्ट त्याच्या हातात दिलं तर ते काय करतं? बॉल खेळायला दिला तर 10 महिन्याचं बाळ बसतंय म्हणजे ते, आणि त्याच्याकडे आपण एखादा बॉल दिला किंवा पेन दिला, क्युरिओसिटीने बघेल की हे काय आहे. किंवा ते पेन असेल तर तो उघडण्याचा तोडण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. इफ वी ऑब्झर्व केअरफुली तर तो ते टाकतो सुद्धा, ते तोंडात घालतो. राईट. ओके. सो व्हॉट इज दिस? डिड वी टीच? आपण त्यांना शिकवलं का हे पाडायचं, हे तोंडात घालायचं? आपण तर नानाच म्हणत असतो सगळ्या गोष्टी, हे तोंडात नाही घालायचं, अरे ह्याला हात लावू नको, हेच करत असतो आपण. देन वाय डू दे डू दॅट? इट्स अ बिग क्वेश्चन, राईट? सो इट्स अ इन्स्टिंक्ट. व्हॉट इज दॅट इन्स्टिंक्ट? टू अॅनलाइज और स्टडी अ थिंग फ्रॉम ऑल सेन्सरी ऍस्पेक्ट्स. सो म्हणजे पहिली ती वस्तू हातात आल्यानंतर त्याचा रंग कसा आहे, आपोआपच विजन तर आपोआप हे होतं की ते दृष्टी पडतेच. जर ते कलरफुल असेल किंवा त्याचे रंग बदलत असतील तर तो जास्त क्युरिओसिटीने त्याच्याकडे बघत राहणार. देन हँडलिंग दॅट थिंग इन द हँड गिव्स द टॅक्टाईल सेन्सेशन, स्टिम्युलस जे काय आहे तो. मग आपोआपच त्यांना क्युरिओसिटी, हे खायची वस्तू आहे की नाही, ह्याचं टेस्ट कशी आहे. सो आय वॉन्ट टू चेक इट. कारण मी 0 पासून सुरुवात आहे ना त्या बाळाची. इथे त्याला माहित नाही की ऍपल गोड आहे का कडू आहे का तिखट आहे. माझं ऍज अन इंडिव्हिज्युअल, ऍज अ बेबी, मी माझे लर्निंग स्टेप्स काय आहेत तर माझं हे 5 सेन्सेसनी त्या वस्तूचं ज्ञान करून घेणं. सो मी बघणार की तो जो पेन आहे, बॉल आहे, तो चव त्याची कशी आहे. ओके. सो दॅट इज द थर्ड इन्स्टिंक्ट. सो टाकून बघणं, टाकल्याने आवाज येतो हे कसं. जर खुळखुळा असेल तर ते हलवून बघतील किंवा एखादं हे, पण तोपर्यंत त्यांना असं माहिती नसतं की आवाज कसा हे करायचा. सो थ्रोईंग अ थिंग गिव्स देम अ सेन्स ऑफ लिसनिंग, जे काही हिअरिंगचं सेन्स जे काय आहे ते. आणि वास तर जर उग्र असेल तर आपोआपच त्यांना हे होतो, पण तोंडात घालायच्या वेळेस तर वास पण आपोआपच त्याचा स्टिम्युलस हा जातो.
सो दीज आर द वेज अन इंडिव्हिज्युअल प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे करत असतं. नावं तर आपण नंतर देतो त्याला गोष्टी, पण एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घेण्याची ही बेसिक इन्स्टिंक्ट आहे. आणि त्या इन्स्टिंक्टला आपण कसा त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करू शकतो हे आपण ह्या ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स मधून शिकू शकतो.